डॉक्टर मोहन राईकवार, बहुजन समाज पार्टीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून 2015 पासून या ठिकाणी कार्य करतो आहोत। आमच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी नगरसेवक असेल, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असेल, बांधकाम सभापती आम्ही बनवलेले आहे। पण वर्धा जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीचं एक चांगलं तगडं बेस वोट बनलेलं आहे आणि या ठिकाणी 1,31,000 बहुजन समाज पार्टीने वोट घेतलेले आहेत। आणि म्हणून यावेळेला उमेदवार नव्हते असं नाही, उमेदवार होते, परंतु ते आर्थिकदृष्ट्या उमेदवार होते परंतु ते खर्च करायला तयार नव्हते। परंतु बहुजन समाज पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सक्षम पर्याय म्हणून माझी निवड यासाठी केली की मला पूर्ण लोकसभा क्षेत्राचा 2004 पासून दांडगा अनुभव आहे आणि हा दांडगा अनुभव असल्यामुळे या मतदारसंघातील मुस्लिम समाज असेल, आदिवासी समाज असेल, भोई समाज असेल, यामध्ये माझी चांगली पकड आहे, माझी चांगली पळट आहे, या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत माझी ओळख आहे। आणि म्हणून या सगळ्या लोकांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही जर राहिले तर आम्ही ताकदीनं बहुजन समाज पार्टीची ही लोकसभा निवडणूक ताकदीनं लढू आणि ही उमेदवारी जिंकून आणू। प्रस्थापित खासदार जरी असले 2 टर्म राहिल्यामुळे त्यांनी काम केलेले नाही, त्यांच्याबद्दलची निगेटिव्हिटी आहे, त्यांच्या परिवारातील लोक त्यांच्या विरोधात उभे आहेत। इकडे अमर काय आहेत, अमर काय 2 टर्म आमदार असल्यामुळे आणि तो आता काँग्रेस सोडून राष्ट्रवादीच्या याच्यावर आलेला आहे, राष्ट्रवादीच्या याच्यावर असल्यामुळे काँग्रेसची लोक नाराज आणि राष्ट्रवादीची लोक नाराज आहे। त्या पद्धतीने मी नौका जरी असेल या क्षेत्रामध्ये, परंतु सामाजिक आणि शैक्षणिक कारणासाठी राजकीय कार्य करत असताना मी नौका नाही। निवडणुकीमध्ये मी अनेक वेळा सगळ्या उमेदवारांसोबत राहिलेलो आहे, प्रचाराला गेलो आहे, प्रचार सभेमध्ये मी बोललेलो आहोत, त्याच्यामुळे मी या मतदारसंघासाठी नौका नाही आणि म्हणून माझी उमेदवारी ही ताकदीनं आहे आणि या लोकसभा क्षेत्रातून निवडून येण्यासाठी मी उभा आहे। या वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये आमचं कॅडर बेसचं वोट मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 लाखाच्या वरूनच माझी सुरुवात होणार आहे। कारण या ठिकाणी वंचित आघाडी जरी असेल पण वंचित आघाडीचा पर्याय लोकांनी नाकारलेला 2019 ला थोडाफार त्यांनी प्रयत्न केला होता, परंतु तो प्रयत्न आता असफल झालेला आहे। या वेळेला पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये फिरत असताना मला असं कुठेही वंचितचं नाव घेताना कार्यकर्ते आणि समाजातले कुठलेही लोक दिसलेले नाही आणि मोठ्या ताकदीने बहुजन समाज पार्टी बाबासाहेब आंबेडकरांचा हत्ती हे आणि निळा झेंडा हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि आकाशामध्ये समतेच्या माध्यमातून सर्व समाजाचे लोक या चिन्हाला मतदान करतील आणि मी निवडून येण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे। मला असं वाटतं की येणारी ही त्रिशंकू लढत होईल या मतदारसंघामध्ये। तुम्ही तुमच्या प्रश्न विचारला म्हणजे बहुजन समाज पार्टीच का, हा आम्ही जो प्रश्न विचारला की बहुजन समाज पार्टी हे फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा समाजामध्ये रुजवून या ठिकाणी सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक मुक्ती करू इच्छिते। कारण आमचा जाहीरनामा भारतीय संविधान आहे आणि म्हणून भारतीय संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी समतामूलक समाजाची निर्मिती झाली पाहिजे, याकरता आमची उमेदवारी आहे। या ठिकाणी विषमता नष्ट करून, भांडवलदारी नष्ट करून या देशामध्ये बंधुभाव कसा निर्माण होईल, इक्वॅलिटी कशी येईल, याच्यासाठी आमची उमेदवारी आणि पार्टी हेच काम करते। आणि म्हणून येणाऱ्या लोकसभेमध्ये सर्व समाजातील लोक दोन्ही पार्ट्यांना, बीजेपी काँग्रेसला त्रासलेले आहे, संपूर्ण देशामध्ये त्यांचं राजकारण पाहिलेलं आहे, त्यांच्यामधून सामाजिक न्यायाची कुठलीही अपेक्षा नाही, म्हणून बहुजन समाज पार्टी सामाजिक परिवर्तन करू इच्छिते आणि म्हणून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या लोकसभा क्षेत्रामध्ये परिवर्तन निश्चित होईल असं मला वाटते। आणि म्हणून सगळ्यांना पुन्हा मी विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये हत्तीची बटन दाबून डॉक्टर मोहन रायकवार यांना आपण निवडून द्याल। एवढेच बोलतो आणि थांबतो। थँक्यू।